फोटो फाडण्यात आला। जितेंद्र आव्हाड हाय हाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, भारत माता की जय, वंदे मातरम। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडचा वंदे मातरम, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। धिक्कार असो, 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 धिक्कार असो। भारत माता की जय। अरे हाय 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 हाय, जितेंद्र आव्हाड हाय हाय, हाय हाय हाय, जितेंद्र आव्हाड हाय हाय। भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा जय हो, आवाज कुणाचा, भारतीय जनता पार्टीचा हाय 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 हाय, जितेंद्र आव्हाड हाय हाय, 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 जितेंद्र आव्हाड हाय, गाडी ठोकणार भारत माता की जय, हाय 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 हाय, जितेंद्र आव्हाड हाय हाय, हाय 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 हाय, जितेंद्र आव्हाड हाय हाय। भारतीय जनता पार्टीचा जय हो, जितेंद्र आव्हाड हाय हाय, जितेंद्र आव्हाड हाय हाय। जितेंद्र आव्हाडचं करायचं काय, खाली डोकावर पाय, जितेंद्र आव्हाडचं करायचं काय, खाली डोकावर पाय। भारत माता की जय। जिल्ह्यातर्फे जे हे आंदोलन आज आपण करतोय त्यासाठी उपस्थित आपले स्थानिक आमदार पराग जेवणी, त्यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष सुषमजी सावंत, वॉर्ड 84चे माजी नगरसेवक अभिजितजी, त्यानंतर रिपब्लिकन चळवळीचे शरदजी एकदम साहेब आणि पिसे साहेब हे सगळे इथे उपस्थित झालेत। मी राजेश दाभोळकरजी यांना विनंती करेन। सर, प्रश्न असा आहे की तुम्ही आता कशाला आंदोलन करताय, कारण जितेंद्र आव्हाड यांनी माफी सुद्धा मागितलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही भाजपचे नेते आंदोलन करताय। बघा, सर्वप्रथम जातीयवाद पसरवायचा, त्यानंतर घोर गुन्हे करायचे, अपराध घडवायचे आणि त्याच्यानंतर माफी मागून पुन्हा एकदा मी किती थोर माणूस आहे की मी माफी मागितली, अशा पद्धतीचं चोराच्या उलट्या बोंबा ह्या ज्या आहेत या भारतीय जनता पार्टीला स्वीकार्य नाही। ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांनी परवा बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे तो उभा महाराष्ट्र हे उभा देश सहन करणार नाही, हे आव्हाडांना कळलं पाहिजे आणि त्यासाठीचं हे आंदोलन। मनुस्मृतीच्या विषयावर तुम्ही काय सांगणार, काय तुम्हाला वाटते ते अभ्यासमध्ये जाणार आहे नाही जाणार आहे, काय सांगणार? बघा, राष्ट्रवादी काँग्रेसची जुनी खोड राहिलेली आहे की जातीयवाद पसरवायचा आणि ज्या ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्यांचे वरिष्ठ नेते यांना लक्षात यायला लागतं की बाबा आपला या निवडणुकीमध्ये काही चालणार नाही आहे, त्या वेळेला त्यांनी जातीयवाद बाहेर काढायचं काम हे दरवेळेला केलेलं आहे। याही वेळेला महाराष्ट्रामध्ये त्यांचा जो दारुण पराभव होणार आहे ते लक्षात आल्यामुळे नसलेला मुद्दा उकरून काढायचा, त्याच्यावर आंदोलन करायचं, ते आंदोलन करताना स्वतःच चुका करायच्या, स्वतःच अपराध घडवायचे आणि त्यानंतर एक मोठेपणाचा आव आणायचा की मी तर माफी मागितली। मला वाटतं की संपूर्ण पाया या आंदोलनाचा हा बेसलेस आहे, कुठल्याही तऱ्हेने याची आवश्यकता नव्हती, परंतु एक खोटं पसरवायचं, त्या खोट्याच्या विरोधात आंदोलनही करायचं, ते आंदोलन करताना स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडायचा आणि त्यानंतर केवळ माफीवर कसं काय चालेल। आणि त्यामुळे जेव्हा फेसबुकवर एखाद्या व्यक्तीने काहीतरी लिहिलं तेव्हा आव्हाडाने त्याला उचलून आणून त्याच्या बंगल्यावर आणून मारलं।
आणि आता एवढा घोर अपराध केल्यानंतर सुद्धा मी तर माफी मागितली, हे वर तोंड करून तुम्ही बोलू कसं शकता आम्हाला कळत नाही.